नमस्कार मंडळी. निराश झालेल्या मनाला मनोरंजनाची फुंकर घालण्यासाठी सज्ज झालीये तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. नवा सीझन हसण्याचं कॉमन रिझन. मंडळी, एका आजारी बॉसला भेटायला आले त्याचे कर्मचारी. बघूया याने बॉसच्या तब्येतीत काय सुधारणा होतीये ते. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया हास्य जत्रेच्या अतरंगी कलाकारांचं. हॅलो, तामणकर मॅडम. बोला. हो हो, मी ओके आहे. नाही जस्ट एक काल थोडंसं गरगरलं ऑफिसमध्ये. हो हो, हां नाही एकदम ओके आहे. हां नाही ते थोडंसं ते लावलं आहे काहीतरी, पण हो डॉक्टर म्हणाले हो हो उद्या सोडणार मला. हो हो नाही आता बरंच वाटतंय तुम्ही फोन केलाय. हो ह्याच्या आधी नव्हतं पण आता खूप बरं वाटतंय. म्हणजे वृक्ष वाळवंटात गुलकंद आईस्क्रीम खाल्ल्यावर कसं वाटतं तसं वाटतंय. हो. काय म्हणताय? नाही तुम्ही नका येऊ. नाही एवढ्या लांब कशाला येताय तुम्ही? नाही हे बघा, तुम्ही आठवड्यातला एक दिवस तुम्ही मीरा रोड ब्रांचला येता तेवढं खूप आहे आमच्यासाठी. हो, तेवढ्या तारखा मात्र पाळा. होय मी आलात की असं भरल्यासारखं होतं. या तुम्ही. हां हो नाही आय एम ओके काहीच नाही प्रॉब्लेम. हो काय नाही, आता उद्या संडे आहे, आज सॅटर्डे, काल फ्रायडे होता. नाही वार नाही सांगत आहे मी तुम्हाला. मी हे सांगतोय की मी काल ॲडमिट झालो. आजचा दिवस ठेवतील आणि उद्या मला डिस्चार्ज देणार आहेत. हो सोमवारी ऑफिसला मी. येस नाही काल तसं कामाचं काहीच नाही. माझा स्टाफ वाघ आहे, टेन्शन घेऊ नका. हो ओके येस थँक्यू. अजिम नाही, समीर. अजिम तुमच्या बॉयचं नाव आहे ना, त्यामुळे हां ठेवला. हो बरंच वाटलं एकदम. हो हां काय बोललीस काय? इकडे बोललीस काय? हळू बोला ना. काय? हॉस्पिटल आहे, हळू बोला ना सर. अगं पण ते तू बोलतेस तर ऐकू तर जाऊ दे ना मला. काय बोलतेस? तुमच्या ऑफिस मधला स्टाफ आलाय तुम्हाला भेटायला. माझ्या ऑफिसचा स्टाफ आलाय? हळू. हो ओरडत नाही, माझा सॅटर्डे आहे ना तरी. बाहेर आहे. बोलो. अरे बापरे, मला वाटलं नव्हतं एवढं येईल. या वहिनी वा, चेतू. भाऊजी या चल कुठे सही काय? या नमस्कार माने. सर नमस्कार. कसं काय, बरं आहे का तुम्हाला? होय बरं आहे. हा व्यवस्थित ना? होय सर बरे नमस्कार. आहेत ना? असं अचानक काय झालं? मला बातमी कळली आणि माझ्या काळजात धस्सच झालं. माझं लक्षच लागे ना कशात. माझ्यासाठी माझं आभाळच फाटलं ना सर. एकदम पोरकं झाल्यासारखं वाटतंय हो. ऐका आज तुमच्या ऑफिस मधला दुसरा दिवस आहे. काल पहिला होता. मी काल ॲब्सेंट होतो, आपली भेटच नाही झाली. माझ्यासाठी एवढं रडावं, एवढं बॉन्डिंग तर होऊ दे आधी. नाही सर. सर तुम्हाला माहिती नाही, पण मी तुम्हाला माझा गुरु मानते. तुम्ही गुरु आहात सर माझे. बरोबर आहे, पण हे गुरु शिष्याचं नातं झालं कधी हेच मला कळत नाही. काहीतरी लॉजिक लागलं पाहिजे ना. बरं असू दे, तुमच्या भावनांचा मी आदर करतो, पण तुम्ही आज शनिवार असून तुम्ही मला भेटायला आलात. काय सर बोलताय? हॅट्स ऑफ लेवलचा त्याग आहे हा. नाही सर. नाही सर कॉर्पोरेट क्षेत्रात शनिवारी दुसऱ्यासाठी वेळ काढणे हॅट्स ऑफ लेवलचा. मी तुम्हाला सांगू, आपली स्वतःची विंडो सीट आपण दुसऱ्याला दिल्यावर कसं वाटतं समोरच्याला, या क्षणाला तसं मला वाटतंय. खरं सांगतो. नाही सर नाही. थँक्यू. असं नका बोलू. कोण आजार आहे काय? साहेब तुम्ही आमचे असं नाही होणार ना. पा माने कसं बोलताय. मग काय तर? वहिनी तुम्हाला सांगतो, मागे माझ्या शेजारचा टॉमी मेला, मी त्याच्यासाठी रजा काढली होती. हो का? मग आणि आता तर साहेब आजारी आहे ना हो. आमचे साहेब कुत्र्यापेक्षा कमी आहे का? एक मिनिट पाटील, काय गोंधळ होतोय पाटील? मी कुत्र्यापेक्षा जास्त आजारी आहे की नाही यात तुम्ही कुत्र्याशी तुलना करताय. कळतंय का तुम्हाला? असं नका करू पाटील. नाही सर, तुम्ही ना शब्द नका पकडू, भावना समजून घ्या सर. हो नाही भावना समजून घ्या. तुम्हाला सांगतो हे सरांकडून खूप काही शिकलो आम्ही, माहिती. हो
का? मग विषयच नाही. मला तर म्हणजे जीवात जीव नाही कळल्यापासून, माहितीये का? काही टेन्शन घेऊ नका. डॉक्टर मला म्हणालेले आहेत की उद्या संध्याकाळी मला डिस्चार्ज देणार आहेत. कळलं का तुम्हाला? डॉक्टरांचं एवढं सिरियसली घेता का सर पुढे? हॉस्पिटलमध्ये असल्यावर डॉक्टरांचं सिरियसली घ्यायचं असतं. नाही नाही सर, तुम्ही रिकामा ताण घेताय असं माझं म्हणणं आहे. त्यांचा तो धंदा आहे, आपली ती बॉडी ना, आपण स्वतःकडे पाहिलं पाहिजे ना सर. सर तुम्ही एक काम करा, बरोबर. तुम्ही फ्रूट खा सर. हे काय तिकडे पाटील, पेशंटला तिखट मीठ चोळलेला पेरू कोण आणतो? काय भेटवस्तू आणली तुम्ही मला? तर खरं तर मी शाळेला तिखट मीठ लावलं होतं, पण त्याच्यात मजाच नव्हती. म्हटलं तिखट मीठ लावलेलं काय चांगलं असेल, तर मला पेरू दिसलं, मग मी पेरू आणले. अरे फळं नका बदलू. पेशंट आहे ना, पेशंटला तिखट मीठ चोळलेलं काहीच आणायचं नसतं. एवढी साधी अक्कल नाही का तुम्हाला? मला सांगा. नाही सर, सिग्नलवर गाडी थांबली, मला पेरूवाला दिसला, कापलेले पेरू होते. त्याला म्हटलं फटक्यात मीठ मिरची लाव, सिग्नल सुटायच्या पहिले दे. ते घेतले आणि आला सर मी. हे बघा. हो, पेरू कसा घेतला ह्या प्रश्नाचं उत्तर नका देऊ तुम्ही मला. तिखट मीठ चोळलेला वस्तू ह्यांना कळत कसं नाहीये? मला हेच कळत नाहीये हो. सर तरी काय? नशीब काय? काकडे घेत होत ती. थांबा हो जरा. काकड्या बिकड्या कशा आणता हो तुम्ही? ते नका आणू. ठीक आहे सर, सर पेरू जाऊ द्या. वेगळं काहीतरी आणा ना, शहा ठीक आहे सर, वगैरे. पेरू जाऊ द्या. तुम्ही हे घ्या सर. हा, बॉब्या बॉब्या आणल्या तुम्ही? बॉब्या सर शांत व्हा, सर. सर ते वाजायला लागला सर, रिलॅक्स करा तुम्ही. के मी बॉब्या कोण आणतं? तळलेल्या बॉब्या कोण आणतं पेशंट? हेच कळत. त्या सिग्नलवर बॉब्याच होत्या सर. मी खरं तर स्ट्रॉबेरी आणणार होता, पण दूर दूरपर्यंत स्ट्रॉबेरी वालाच हो नव्हता. पण हा, म्हटलं बॉब्या आणवा बा असं. अरे पण मुद्दा तो नाहीये. पेशंट आहे की नाही हॉस्पिटलला ऍडमिट, त्याला बॉब्या नाही आणायच्या एवढंच. असू द्या, असं तुम्ही शांत व्हा ना. ते वाचतं ना सारखं सारखं. शांत व्हा. एवढ्या प्रेमाने आणल्यात ना त्यांनी. द्या भाऊजी, असू द्या, असू द्या. मी ठेवते, द्या. हा, मला खूप आवडतात, मी ठेवते. मला आवडता बॉब्या. कॉलेज पासून. अरे वा वा वा. कॉलेज मध्ये ना मला बॉब्या देवलच म्हणायचंय. हिचा विनोद आवरा आधी. हिचा विनोद आवरा हिचा. तिघांनी घशात हात घाला आणि विनोद करा तिचा. बाहेर. बॉब्या देवल विनोद करते हॉस्पिटलमध्ये. सर रिलॅक्स व्हा. नको करूच हे विनोद. शांत व्हा. सर सर ठीक ताण घेऊ आहे नका, ताण घेऊ सर. बॉब्या खायची मजा कवा आहे? जेव्हा ते असं घातलं खाचा 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 आणि काच 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 खाल्लं, ती मजा आहे की नाही? मला तशाच खायला आवडतात. हा. मला आहे ना चहामध्ये बुडवून खायला आवडतात. अरे वा. हा, आणि त्याच्यात ना जसा चहा असा ओढायचा, प्यायचा. भारी भारी. बॉब्या म्हणजे बॉब्याच. मी एकदा बॉब्याच्या भोकात मागणं बोट घातलं होतं, पुढनं मिल्ली पाल बाहेर आली होती. ए उचला ते बॉब्या, उचला बाहेर फेका. बॉब्या उचला बाहेर. या चांगल्या मेलेले पाल कशाला? असतं ना सारखं. त्याला काय शुशू करतेस तू? त्यांना शुशू कर आणि हे कशाला असू आणतात द्या. तुम्ही हो? त्रास पेशंटला ह्या गोष्टी नाही आणायचो. अरे ह्यांना शांत कर ना ग तू. चांगले आहे ते त्यामुळे. त्रास होतो ना. सॉरी सॉरी. नाही आणायचं. थांबा ना, शांत व्हा बरं, ठीक आहे बस. असू द्या, मी ठेवून घेतला. थँक्यू. शांत. सर हम्म. मी खरंच काय नाही आणलं, सॉरी बरं का. नाही चांगलं आहे. ह्यांच्या विषयानं तुम्ही नाही आणलं ते जास्त बरं आहे. नाही तसं नव्हतं, कसं पत्ते पाणी असणार म्हटलं आहे हॉस्पिटलात आहे तर एवढं कशाला पथ्य पाणी असं नाही. मी ओके आहे, पण ते हॉस्पिटलमध्ये अशा गोष्टी बरं नाही वाटत. नाही ते आहेच ना. हे आणलंय मी तुमच्यासाठी. काय आणलंय? अरे माणूस आहे का? हार आणलाय. हार आणला. रिलॅक्स व्हा सर, रिलॅक्स व्हा. अरे पेशंटला हार कोण आणतं? माने तुम्ही घाई केली. का घाई केली म्हणजे? नाही, घाई केली म्हणजे? घाई केली म्हणजे तुम्ही त्या फुलवाल्याकडे थांबायला पाहिजे होतं, पुच्छगुच्छ बनवून घ्यायला पाहिजे होतं, मग आणायला पाहिजे होतं बा. का नाही आणला? अहो, नाही सर, अहो मी तीच पुष्पगुच्छच मागितला होता सर. ऐका की, ऐकून तरी घ्या की. मी मागितला होता, हारवाला काय म्हणला, फुलं संपली ती या, हार पाहिजे तर घ्या. हो का? मग मोकळ्या हातानं कसं यायचं म्हणून आपलं सरांना वाईट वाटेल ना, म्हणून हार आणला. आता काय काय करायचं? उत्तर? पण माने काहीतरी एवढं आणलं. हार हार कशाला? अहो 2-3 फुलं किंवा एखादं गुलाब पण चाललं असतं. गुलाबचंद हा, त्या दिवशी आमचे काका वारले ना, तर मग आम्ही त्याच्या पाकळ्या केल्या आणि त्यांच्या डेड बॉडीवर टाकल्या. काय सांगताय? हे ज्या करू पाकळ्या, त्याला काय विषय अरे आहे? डेड बॉडी आहे का? अरे अरे हे अहो नका ना अहो. ना सारखं थांबा ना. अरे वाचताना म्हणजे तुम्ही ह्याला गप्प करतात ते वाजणार नाही. अहो, मी नाही. वाजवतोय डमाडमा वाजून तिकडे. काय बाई बोल. व्हा ना जरा. काय कळत नाही का? साध्या साध्या गोष्टी तुम्हाला कळत नाहीत माने. हार कोण आणतं मला सांगा. तुमचा ना नेहमीचा प्रॉब्लेम आहे सॉरी. माने. देव जेव्हा अक्कल वाटत होता तेव्हा आजोबांच्या छातीवरचे केस मोजायला गेला होता तुम्ही. काय हे हा? साधं लॉजिक नाहीये तुम्हाला.
गेल्या महिन्यात सुद्धा असंच केलं. जपानहून डेलिगेट आली होती, एक बाई आली होती, जपानची गेस्ट आलेली होती. त्याला सांगितलं जरा काहीतरी अरेंज फॉर अ ब्रेकफास्ट. काय घेऊन आले? वज्री पाव. काय मांचुरियन घेऊन आला हा? काय टाकलं होतं त्याच्यावरती? शेजवान चटणी होती. अरे कोण खात हे? अहो ती तसलंच खाते ती ना सर. अरे इथे जे तिखट खातात ते तिखट तिथे नाही खाल्लं जात. आपल्याकडे वेगळ्या प्रकारचं तिखटचं तिखट म्हणजे मिरी एवढंच असतं. आणि त्याहून तिखट म्हणजे लसूण एवढंच असतं. याच्यापेक्षा मला काय एवढं एक्सप्लेन करायला लागतो ना, मला हेच नका ना करू. त्रास नका देत जाऊ. तुम्हाला कळलं का? ती बाई धूर सोडत सोडत पोहोचली तिकडे, माहिती का, जपानला. मग कळलं पाहिजे ना तुम्हाला. इकडे मला ऑफिस सारखं ओरडायला लावू नका. सर सर तुम्ही ताण नका बघा घेऊ. ते परत वाजायला ताण नका लागलं. घेऊ जरा तुम्ही. शांत व्हा. शांत. ओके आहे मग, शांत ओके. व्हा. तसं काही नाही. नका असं सारखं चिडचिड करू. ते मशीन सारखं वाजतं, त्याची बॅटरी संपेल वाजून वाजून. बॅटरीचा पडलेला आहे, नवऱ्याचं काहीच नाही पडलं या बाईला. काय करायचं ना, बिंडोक बाई माझ्या जन्माला आलेली आहे. असं नाही हो, नाही तुम्ही शांत व्हा एवढंच म्हणायचंय मला. आणि मग तुम्हाला काय पडले त्या जपनीज बाईची सांगा मला. ती धूल सोडो नाही तर नवरा सोडो, काय पडले तुम्हाला? नका न करू. शांत व्हा. एवढे सगळेजण भेटायला आलेत, शांत राहावं माणसानं. डॉक्टरांनी काय सांगितलंय? बेड रिडन होणं गरजेचं आहे. बेड रेस्ट घेणं गरजेचं आहे असं म्हणाले डॉक्टर. बेड रेडन होणं गरजेचं आहे असं कुठला डॉक्टर म्हणतो? ओ तिला लावा ना दुसरीकडे जॉबला वगैरे. नको ही बायको म्हणून इकडे मला. कसं बोलतो? अहो त्या बरोबरच बोलतायत. हो ना? हो हो करेक्ट Correct आहे. तुम्हाला रेस्ट महत्वाचीच आहे सर. पाहिजे. बरोबर आहे. रेस्ट महत्वाची सर. Rest पाहिजे. वहिनी किती महिने ठेवणार आहे अजून हॉस्पिटल? महिने कशाला? मला उद्या डिस्चार्ज देणार आहेत. मी परवा ऑफिसला जॉईन होतोय. परवा कशाला? कशाला म्हणजे मी ओके. कोण बोललो? डॉक्टर म्हणाले. अरे त्यांचं कुठे एवढं मनावर घेताय तुम्ही? एवढं सिरियसली नाही घ्यायचं त्यांनी. डॉक्टर मग कुणाचं नाही काय सर, आपलं लक्ष द्यायचं आपलं स्वतःकडे. डॉक्टर काय नाही. अहो आपण आपलं टेन्शन घेतलं पाहिजे. आपली बॉडी आपण सांभाळली, त्यांचा धंदा आहे. मग? वहिनी तुम्हाला सांगू, सरांचं ना हे नेहमीच आहे. काही बी झालं की प्रत्येक कामात घाई 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 घाई. नाहीतर काय? मी तुम्हाला सांगतो, यांना ठणठणीत बरं झाल्याशिवाय ह्या इथून पाय बी यांचा बाहेर जायला नको. करेक्ट आहे. अरे मी ओके. हे पा उलटलेला साप आणि आजार गैरे बेकार. हो का? मग माने विषय नाही ना, विषय नाही सर. तुम्हाला सांगून ठेवतोय, पुरं बरं झाल्याशिवाय इच बरं जरी हाल लागला इथनं तगड्या तोडून हातात येईन तुमच्या मी. मग सांगितलं नाही म्हणाल मग बॉस माने, अहो, बॉस आहे मी तुमचा. तसं नाही. मग तुम्हाला कळलं पाहिजे ना सर, तुम्ही काळजी घेतली पाहिजे ना स्वतःची. भरपूर बदला ना. असं कसं म्हणता तुम्ही? सर हा मला त्रास होतो ना. मग तुम्ही काय येऊ माणूस सारखा नुसतं काम काम करत असतोय हापिसात. मग हित आहे की नाही माणूस तवर शांत आहे येऊ. तिथं मग हापिसात आला की मग गाडावर झोपलं का झोपलं असते बी ना. हो ना? नाहीतर काय मग. हे बेनत असलंच आहे. गाढव, तू काय बेना म्हणतेस तू? एक मिनिट जरा तुम्ही ही भाषा वापरा. यू सेकंड टाइम यू सेड गाढव टू मी. दिस इज नॉट करेक्ट. सर आम्ही गाडव आहे, तुम्ही समजून घ्या ना सर. सर आम्ही गाढव आहे, तुम्ही घोडा आहे, हॉर्स पॉवर आहे तुम्ही आमचे. कशाला प्राण्यांच्याच उपमा द्यायच्यात तुम्हाला? दुसरं नाही. तुम्ही माणसासारखं वागवा ना जरा मला जरा प्लीज. आपण सर मग तुम्ही करा ना मग आराम, काळजी घ्या ना मग काही तुम्ही. अरे काय? नाही नाही काय झालं नाही I'm तसलं काही all नाही. right. नाही नाही हे बघा तुम्ही आता इथं महिना दीड 7-8 महिने थांबायचं. काय रेंज आहे ही? परत परत एकदा बोला. महिना, दीड महिना, 7-8 महिने, ही काय रेंज आहे तुमची? आपण आराम- गेट लागले का? कामाचा डोंगर पडलाय तिकडे. सोमवारी जाऊन बापरे मला काम करायचे. नाही 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 सर, तुम्ही कशाला टेन्शन घेताय? आम्ही आहोत ना. हो तुम्ही इथं काल ऍबसेंट होता, काय कामाचं अडलंय का मला सांगा. परफेक्ट केलं का नाही अरे, पाटील एकदम ओके झालंय काम, काहीच टेन्शन सगळी नाही. केलेत ना काम? मग वाघ आहे आम्ही दोघं ऑफिस विषय एचओला नाही. तेच पाठवलं, रिपोर्ट वगैरे सगळं पाठवलं. आणि ते ह्याचं काय झालं? काय झालं? एमएजी इंडस्ट्रीजचं काय झालं? कोटेशन होतं ते. आवाज केलं आल्या पहिलं ती एमएजी इंडस्ट्रीचं कोटेशन रिजेक्ट केलं, मेल टाकला. छोरा इंडस्ट्रीवाल्याला एक्सेप्ट केलं, मेल टाकला. लगेच असते अरे उलट करायचं होतं. अरे बापरे. अरे छोरा इंडस्ट्रीजचं रिजेक्ट करायचं होतं, एमएजी इंडस्ट्रीजचं एक्सेप्ट करायचं. उलटा करून वाट फोन करून फोन दे माझा एचओला. तुम्ही शांत. ऐका सर, मी करू. शांत व्हा आधी. आम्ही करू सर, काही शांत व्हा ना तुम्ही. सगळं उलट करून टाकलंय. ब्लॅकलिस्ट डॉक्टर आले आता. केसमध्ये कसं वागायचं ते सांगतो तुम्हाला. डोळे केस आहे. या या मी चांगला उपचार केला तुमच्यावर आणि तुम्ही परफेक्टली ऑलराईट आहात. बस थँक्यू व्हेरी मच. तुम्ही ह्यांना प्लीज सांगा आय एम फिट अँड फाईन. उद्या देणार डिस्चार्ज मला? उद्या नाही, आजच बघा. आजच आम्ही तुम्हाला डिस्चार्ज देतो. मला संपला विषय. ओके. हे कधी काढायचं मला फक्त तुम्ही हा, सांगा. आता लगेच हे काय. येस येस येस. थांबा थांबा काढून टाका. एक मिनिट. थांबा, थांबा. डॉक्टर येस नीट बघा. पेशंट ओके आहे? ओके एकदम. नीट बघा, पेशंट ओके आहे का? अरे तुम्ही आत्ता ओके म्हणताय, इथनं जर पेशंट बाहेर गेला ना काय बरं वाईट झालं का नाही, सोडणार नाही कुऱ्या नाडगे हानी तुझ्या बियेने. मग मी हॉस्पिटल टाकीन जाळून. मग नीट बघ ना तू. 30 सेकंद द्या, 30 सेकंद द्या. आम्ही अजून जास्तीत जास्त 8 दिवस तुम्हाला ठेवू शकतो इथे. अरे पण कशाला? नाही 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 नाही. पण 8
दिवसानंतर तुम्ही यांना सोडलं आणि यांना जर काही झालं तर मी महिलांचा मोर्चा आणेन तुमच्या हॉस्पिटलवर, लक्षात ठेवा. थांबा या कराय बाय अरे हा कोण आहे? अहो मला काल तुम्ही डिस्चार्ज ओ डॉक्टर आम्ही जास्तीत जास्त ना 8 महिने ठेवू शकतो. 8 महिने 8 महिने कन्फर्म हो कन्फर्म 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 8 महिने काही 8 महिन्यानंतर हा माणूस दवाखान्याची पायरी उतरला आणि येले जर का काही झालं 3 पिढ्या खलास करून टाकीन. 3 पिढ्या निर्वाच करून टाकीन तेव्हा मी. नाही, पहिल्या- पत्करी तू झालाच नाही भाऊ असं होईल ते. मी जास्तच क्रूर आहेत, लक्षात आलं. हेमंत पाटील मंडी म्हणल्यावर 3 पिढ्या गेल्याच ना. ऐकलं ना. चल. आम्ही एक साधारण 3-4 वर्ष तुम्हाला इथे ठेवू. अरे काय चाललंय हे? हे एक बरोबर. काम करतो, हे घ्या, हे ठेवा, नोकरी सोडतो मी. अरे हे अरे हे इंटरनेट एवढं नको, चला बाकी. अरे हे अरे ऐका मला एक क्षण इकडे थांबायचं नाही हे का मला नाही थांबायचं. बाप रे बाप, खरंच काळजी घ्यायला आलेले कर्मचारी हे डोक्याला ताप देऊन गेले यार दादा. पण हे सगळं स्किट एका बाजूला आणि बॉब्या देवल एका बाजूला, जो आम्हाला भयंकर आवडलाय. विचारूया हास्यरसिकांना त्यांना हे प्रहसन कसं वाटलंय. प्रसाद सर. खरंच बॉबे देओल हा सर्वोत्तम पंच होता या स्क्रिप्टमधला. मी वेड्यासारखा हसत होतो, वेड्यासारखा. मस्त कॉन्सेप्ट होती आणि कडक कडक सादरीकरण होतं. समय मस्त ॲज युजल. हा कुठला पेरू आणणारा corporate आणि हार आणणारा. भन्नाट भन्नाट. निहारिका तुझं खूप स्वागत या मंचावरती. खूप मस्त प्रेझेन्स आहे तुझं आणि पहिलं स्किट तू अशा 4 राक्षसांबरोबर तुला करायला मिळालं आणि तरी तू नेटाने उभी राहिलीस. मजा आली तुला बघताना. वेलकम वेलकम. Thank you, thank you. येस मस्त बहारदार. सई. आय अग्री विथ पशाजी. बॉब्या देवलला तोड नाही. म्हणजे मला असं वाटतं की हे खूप व्हायरल होईल आणि त्याची डिलिव्हरी पण छान होती. सगळ्यांचे छान परफॉर्मन्सेस. निहारिका तुझं खूप स्वागत. तुझा खूप कॉन्फिडंट प्रेझेन्स आहे आणि वी आर कीन बघायला की काय होतं पुढे. मजा आली गाईस. थँक्यू. मंडळी, साडी खरेदीसाठी एक नवरा बायको आलेले आहेत एका साडीच्या दुकानात. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याचं भरजरी सादरीकरण पाहण्यासाठी. जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी विनोदवीर. ए वासऱ्या आल्याला झोपलायस काय? काय आहे ना आत्ताच दुकान उघडले, झोपतोच कशाला? नाही 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 मालक, नाही झोपलो नव्हतं मालक. पहिला दिवस आहे ना आज कामावरचा. हा, हा. हा, पाया पडत होतो जरा. हा, हा. वा वा बाला, पहिला दिवस आहे तुझा. हो. हो, आशीर्वाद देतो तुला. चांगल्या साड्या विक. हा हा मालक, हं. फक्त साड्या नका म्हणू. हा साड्या नका म्हणू. मग काही साड्याचं दुकान आहे, धोतर आहे का आपल्याकडे? नाही मला तसं नाही, मला तसं नाही. साड्या म्हटलं की आपण काय सगळ्या साड्यांना एका पंक्तीत आणून बसवतो ना, तसं असं काय नाही रे. काय प्रत्येक साडीचं वेगळं पण आहे ना मालक. जरा टेक्स्चर बदलला, डिझाईन बदलली, धागा बदलला, स्टाईल बदलली, साडी वेगळी होते ना. वा, वा. बाकी काय नाही. साडी कशी, साडी एकदम वेगळी असते. आता तुम्ही MP च्या चंदेरीचं हलके पण घ्या, हा, गुजरातच्या पटोल्याची इकत घ्या, हा तुम्ही बनारसी साडीची ब्रोकेड घ्या, हा तुम्ही तामिळनाडूच्या कांजीवरमचं रेशीम घ्या. हा, हा. सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या आहेत ना मालक. सगळ्या एकदम नाही करू शकत आपण, त्यामुळे प्रत्येक साडी वेगळी ठरते ना मालक. वा 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 बाला, लयच अभ्यास करून आला जायस तू. जाम भारी वाटलं मला. म्हणजे आमचा 3 पिढ्यांचा धंदा आहे, पण आवरा अभ्यास आम्ही कधीच केलेला नाही. म्हणजे साड्या घ्या, आवरच आम्हाला द्या. नाही मालक. हे बाला, हो मालक. बरं झालं मी तुला कामाला ठेवलंय. हा, चांगल्या साड्या विक. हा, हो हो मालक. Yes, yes. तुम्हाला सांगू का मालक, हा? साड्या म्हणजे ना एका बागेतल्या रंगीबेरंगी फुलांसारख्या हा, असतात, हा. नक्षीदार वेगवेगळ्या. एक मिनिट, गिरायक आलंय, गिरायक आलंय. ते बघ, ते जोडी मला विजोड दिसते. म्हणजे तिला तो अजिबात शोभत नाहीये. बऱ्याचदा कसं असतं, साधारण बाई असेल आणि सुंदर नवरा असेल
तर तो फार खर्च करत नाही. पण साधारण नवरा असेल आणि सुंदर बाई असेल तो जाम तिच्यावर खर्च करतो. तो फक्त श्रीमंत असतो. 2-4 साऱ्या तरी घेईल. वा वा मालक चांगल्या साऱ्या विक. अनुभव बोलला तुमचा आता अनुभव बोलला. काळजी करू नका विकतो. दादा नमस्कार. नमस्कार, ताई नमस्कार, नमस्कार. नमस्कार. दादा बसा ना बसा हा, बसा. हा, ताई बसा ताई बसा. मनोज भाऊ पाणी ह्याला सांगा रोहितला सांगा पाणी आणायला सांगा. बसा बसा ताई बसा. बसा बसा तुम्ही बसा बसा. दादा काय दाखव बोला. असं एक छान काहीतरी वेगळं असं दाखवा. अहो दाखवणार ना ताई. तुमचं कदम वस्त्र भांडारमध्ये स्वागत आहे. इकडे सगळ्या साड्या मिळतील तुम्हाला. तुम्ही जी म्हणाल ती साडी तुम्हाला देणार. नाव घ्या फक्त कुठली काय काय पैठणी पाहिजे, नारायणपेठ पाहिजे, महेश्वरी पाहिजे, कुठली पाहिजे ती सांगा, ती सगळी मिळणार. वेगळं काहीतरी म्हणजे नवीन फ्रेश काही. देतो काय काय काळजी करू नका ताई. वेगळी तुम्हाला साडी ताई मी काय म्हणतो हा. वेगळी साडी देण्यापेक्षा मी तुम्हाला प्लेन साडी देऊ का? प्लेन हा. या नको शिशी अहो प्लेन. नाही नाही ताई नाही असं शिशी नका करू. एक चांगली प्लेन साडी देतो ताई. आवडेल तुम्हाला. हे बघा अहो, हे बघा, हे बघा, plain मला- हे बघा, ही वरच ठेवली होती. हे बघा इकडे हे बघा ही प्लेन साडी घालून बघा. अंगाला लावून बघा फक्त. प्लेन अंगाला लावा. तशी मला आय 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 कसला सुंदर दिसताय हो. वा 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 काय सुंदर दिसतात ताई. खरं सांगतो ताई प्लेन साडी घ्या. फक्त इथे बाजूला डिझाईन आहे पण काय सुंदर दिसते हो हो, तुमच्या. हो. चांगलं आहे ना. छान आहे हो. हा आवडतीये आवडते ना. श्याम कशी वाटते रे? भारी आहे भारी आहे अरे बघ आधी. भारी आहे ना भारी आहे. भारी छान आहे दिसते ना? तुझ्यावर. चालेल आवडली. आवडली ना. कितीला आहे? अहो काय कुठे पैशांचा विषय करता ताई नाही आता. नाही, सांगावं पण. अहो काय नाही जास्त महाग नाही ताई. तुमच्यासाठी एकदम स्वस्तात देतो. 2500 ची साडी आहे. डिस्काउंट लावून 2200 ला 2200 का? द्या मी करतो. एक मिनिट. स्वस्त आहे म्हणजे काहीतरी गडबड असणार साडीमध्ये. अहो, नाही उगाच फसवू नका. पहिल्यांदा अहो, नाही, आलोय नाही. आम्ही. अहो ताई काय बोलता तुम्ही. बोनीचा टाइम आहे असं नाही. गिराईक म्हणजे देवाचं रूप असतं. देवाला फसवतो का आपण? नाही 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 नाही. अहो काही फॉल्ट बिल्ट काय नाही. फॅक्टरीचा माल आहे हा. काय मागच्या महिन्यात ज्या साड्या विकल्या गेल्या नाहीत ना त्या आम्ही या महिन्यात जरा कमी किमतीत विकतो. बाकी काय नाही. हा चांगली साडी आहे बरं का. आणि तुम्ही अरुण कदम वस्त्र भांडारमध्ये कधीही डाऊट ठेवायचा नाही. कधीच नाही. काय माणूस आमचा भारी आहे. आमच्या मालकाने आधीच सांगितलेलं आहे साडी म्हणजे व्यवसाय नाही. साडी म्हणजे माहेरची ओढ असते. आय ग. असं मी बोललो होतो. मला साडी आवडली. मला घ्या. आवडली. मला खूप आवडली. ताई, खरंच सुंदर दिसेल. ही साधी साडी आहे, एकदम छान. plain साडी हो आहे. हो छान ऐका ना आवडली. ऐका ना लवकर पॅक करा आणि ते स्कॅनर द्या ना. हा, हा. हे घ्या, हे घ्या. हा, दादा 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 लहान तोंडी मोठा घास घेतो. तुम्ही जे आम्हाला देणार ते स्कॅनर, आम्ही जे तुम्हाला देणार ते QR कोड. अरे बापरे. हुशार आहे. जास्तच हुशार आहे. हे, आवडली ना. हे घ्या. हे बघा हे आमचं दुकान आहे बरं का. याच्यावर कदम वस्त्र भांडार. सगळ्यांना सांगा कुठून साडी घेतली. वा 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 बचाऱ्या इकडे तुझी पप्पी घेऊ काय रे? असं नाही रे. म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच तू पहिलीच साडी दाखवलीस आणि पहिलीच साडी त्या बाईला आवडली. हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच घडलेलं आहे रे. बरं झालं तुला कामाला ठेवलं. हा, हा, देतो. QR कोड QR. हा, हा. मालक बिल बनवायला घ्या. मालकांकडे द्या. ताई नक्की आवडली ना तुम्हाला? ओ. हो हो आवडली त्यांना. आवडली देऊन टाक. ये ना भाऊ लवकर दे. प्लेन घेणार नव्हते पण घेते. एक मिनिट एक मिनिट. म्हणून भाऊ, जरा एक मिनिट थांबा. जरा इकडे द्या. काय झालं? नाही एकच मिनिट दादा एकच मिनिट. काय साडी द्या ना जरा. काय झालं? हे जरा लावा जरा एकदा. बिल बनवलंय मी. आता मला एक मिनिट थांबा. काय झालं? छान आहे की. नाही नाही ताई प्रश्नच नाही. आता तुम्हाला सांगू का ताई मग परत लहान थोडी मोठा घास घेतो दादा. हा. गेल्या 10 वर्षात आमच्या दुकानात इतका रेखीव कस्टमर आलेला नाही. अरे बापरे. खूप सुंदर आता नाही आहे ते हा. सुंदरच आहे. पण गडबड काय ताई तुमची उंची काय आहे? 5'4", 5'5" वगैरे असेल काहीतरी. हा काय काय म्हणजे? ताई ही नका घेऊ तुम्ही साडी. ही सूट नाही करत तुम्हाला. पण मला आवडली ही साडी. अरे वसाऱ्या काय बोलतोस साहेब? अहो नाही नाही काय मला साडी चांगली असणं वेगळा भाग आहे पण ती सूट पण केली पाहिजे ना साडी. अरे पण तिला सूट कसं होईल? साडी वेगळी सूट वेगळं आहे ना. तिला वेगळं कसं करत? नाही नाही मला तसं नाही. मी वेगळं सूट बोलतोय. 2 वेगळ्या पद्धतीचे सूट असतात ना. 2 वेगवेगळ्या पद्धतीचे सूट आहेत. हा हा मग ते गोस्वामी सर मला बोलतात बघ, अरुण आज तुला सूट. याचा अर्थ काय? म्हणजे त्यांना तुमच्याकडनं काय अपेक्षा नाही. तुम्हाला वाटेल ते करा. आणि मग कधी कधी बोलतात अरुण आज तू सूट. त्याचा अर्थ काय? म्हणजे त्यांना तुमच्याकडनं अपेक्षा नाहीत. वाटेल ते करा. म्हणजे दोन्ही पण निगेटिव्ह आहे. होय मालक. पॉझिटिव्ह कायच नाही. मग मी उगाच हुरळून जात होतो.
नाही नाही मला तुम्ही नका काळजी करू पण मी वेगळ्या सूटचं बोलतोय मी त्यांना ताई ताई मला आवडली साडी. अहो नाही 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 ताई तुम्हाला सांगू का आता साडीची खासियत उरलीच नाही ताई साडी तुमच्या अंगावर आली म्हणून साडीचं सौंदर्य खुलून आलेलं बाकी काही नाही अहो, ताई. असं- खरंच खरंच हा. तुम्ही बसा ना ताई तुम्ही बसा तुम्ही बसा. तुम्ही बसा. अहो, तुम्हाला सांगतो काय झालंय तुम्ही आता म्हणाल ना, तुमची हाईट काय म्हणाला 5'4" आणि 5'4". नको तू साडी बाकी नको बोललीस. अहो नाही नाही दादा तसं नाही काय मला काय होतं ना साधारण बायकांची उंची काय असते 4'8", 4'9", 5 हा. त्यातल्या त्यात 5'2". आय मी जरा उंच आहे. हा त्याच्यामुळे काय होतं ना तुम्ही प्लेन साडी नेसली तुम्ही अजून उंच दिसणार अरे मग चांगलं आहे ना माझ्या हाईटची वाटेल ना ती. नाही ना दादा तुम्ही तुमच्या एकट्याचा विचार करताय ताई काही रोज तुमच्यासोबत अशा फिरत असणार आहेत का नाही मग काय त्यांचं- माझं माझं आहे की नाही काही मग त्यांचं काम असेल त्यांच्या त्या महिला मंडळाच्या किटी पार्टीचे कार्यक्रम ब्युटी पार्लरचे कार्यक्रम हळदी कुंकवाचे केवढ्या गोष्टी असतात ताई, नाही का मग त्याच्यात गेल्यानंतर काय होतं ना बाकीच्या बायका जरा यांच्यापेक्षा कमी उंच दिसल्या ना हा, परत लहान तोंडी मोठा घास घेतो बायका बायकांमध्ये जळतात हा, त्यांच्यात असतं जळफळाट मग एखादी बाय काय करते जी कमी उंच आहे ती फोटो काढताना उंच बाईची मान कापते आणि तसाच फोटो पोस्ट करते असं होतं होता असं. हा, हा. आमचा आहे 25 जणींचा ग्रुप आहे सोसायटी तो एक मृणाल म्हणून आहे फार उंच आहे हो 5'8" वगैरे काहीतरी आहे. तिला बाजूला उभं करतात हा. सेल्फी स्टँड हा, बनवतात. बघा. नको 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 हे 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 श्याम हे नको रे ही कॅन्सल करा साडी. अरे हा. नाही 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 कॅन्सल कॅन्सल केली बस अरे असं काय करतो तू. काळजी करू नका ताई ऐका ही कॅन्सल हा, करा. हा, नाही ही हा, कॅन्सल cancel करतो करा. वेगळी दाखवू का एखादी दाखवा. चांगली एखादी दाखवू हा दादा? दाखवा दाखवा हा चांगली चांगली दाखव फक्त जरा रेंज थोडी वर खाली होईल हा दादा अरे कशाला रेंज वर खाली करतो रे भाऊ अहो दादा काय तुम्ही पण तुम्हाला सांगतो सौंदर्य पैशात तोलता येत नाही आणि पौर्णिमेचं चांदणं विकत घेता येत नाही बापरे हे वा काय हुशार आहे. जास्तच हुशार आहे नाही, दादा, खरं सांगतो ताई बसा ना ताई बसा ना होय, ताई, होय, होय. खरं सांगतो तुम्हाला दादा तुम्ही मला सांगा मनावर हात ठेवून मला सांगा स्वस्त साडी घेऊन ती वाईट दिसणं चांगलं का महाग साडी घेऊन ती चांगलं दिसणं चांगलं चांगलं दिसणं. शेवटी चांगलं दिसणं महत्वाचं ना दादा हो, हो. चांगली साडी दाखवू का? नाही पटकन दाखवा काय आम्हाला थोडीशी घाई आहे दाखवतो ना आम्हाला दादा कसली घाई आहे. मॅच बघायची आहे ना मला बघ ना मग फोनवर अरे. पहिले 4-5 ओव्हर तसे टाइमपास करतात ते ग्राउंडवर बघ. मित्रांसोबत बघायची आहे मॅच बायको सोबत शॉपिंग नको का करायला श्याम रोज येतो का आपण इथे. दादा 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 ताई 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 मला कळतंय दादा जरा सॉरी माझ्यामुळे तुम्हाला जरा उशीर होतोय नाही. पण चांगली साडी दाखवतो ताई हा चांगली आहे, ही चांगली साडी. ताई पैठणी दाखवतो अय्यो पैठण काय नाही, ताई. ऐका जरा अहो नाही नाही तुम्ही नका काळजी करू तुम्हाला मला माहिती आहे तुम्हाला वाटत असेल पैठणी दाखवते म्हणजे काय रेंज असेल आणि काय नाही मला माहिती आहे ना पैठणी बघा ताई हे बघा लावून बघा लावून बघा हा छान आहे. सुंदर आहे का हा ताई तुमच्यावरच किती सुंदर दिसते हो. या रंग माझा हा. आवडता. खरं सांगतो ताई गेल्या 10 वर्षात आमच्या दुकानात एवढा रेखीव कोण माणूस आला नाही खरं. तुमच्यावरती साडी अजून हे बघा तुम्ही अशी नका बघू हे बघा नुसती हे करण्यापेक्षा ना अशी लावून बघा हे बघा जो दाखवतो हा. साडीचं वैशिष्ट्य आहे ताई महागातली साडी आहे ही पण चांगली साडी आहे हा 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 ही साडी तुम्हाला दुसऱ्या कुठल्याच दुकानात मिळणार नाही हे बघा हे रंग त्याचा आहे सुंदर. हा, म्हणजे काय ताई हे बघा हा तुम्ही बघा छान आहे बाई एकदम साडी छान आहे घेऊन टाका. भारी आहे आणि असं हे ड्युअल रंग आहे उजेडात वेगळा दिसणार आणि इंडोर मध्ये वेगळा दिसणार ना. हा म्हणजे काय ताई तुम्हाला आवडेल तुम्हाला खूप आवडेल आता तुम्हाला अशीच दाखवतो पण तुम्ही बघा कशी दिसते हा हा कशी दिसते मला माहिती आहे माझ्यावर चांगली नाही दिसणार ताई माझ्यावर माझे कपडे चांगले नाही अरे मग दिसत, दे साडी ना त्यांच्याकडे. ताई, तुम्ही लावून बघा खरंच तुम्ही लावून बघा नाही म्हणजे नाही तुम्ही एकदा प्रयत्न करून बघा हे तुमच्यावर पण छानच दिसत होती. नाही पण तुमच्यावर जास्त खोलून मी दिसणार लावून बघते. आता सॉरी थोडा उशीर होतोय मला माहिती आहे तुमची जरा कुचंबनाच झाली हा कुचंबना तुम्हाला सांगतो दादा हा. जादूगाराचा जीव जसा पोपटात असतो ना बायकांचा साड्यात आणि पुरुषांच्या गाड्यात मित्रांमध्ये असतो ताई 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 आरशात बघा ताई ओ हो ताई कोणा ग सुबगाची तू मदन मंजरी सांग सखे सुंदरी ओबो माझी मदन मंजिरी आहे अहो नाही दादा, तेच ताई परत लहान तोंडी मोठा घास घेतो काय सुंदर दिसताय ताई, काय सुंदर दिसताय खरं सांगतो आहेत. राम जोशींच्या ओळी आठवल्या मला असं वाटलं इतक्या वर्षांपूर्वी राम जोशींनी हे लिहून ठेवलं तुमच्यासाठीच लिहून ठेवलं का काय तुम्ही काय बोलताय. तुम्हाला नुसतं तुम्ही असं उभं राहून समोर बघा असं वाटतं राजा रवी वर्माचं चित्र आहे का काय इश. सुंदर आहे ए बाला इकडे मला बोला राम जोशी हे म्हणजे- राजा रवी वर्मा हा माझ्या आयुष्यात मी ह्यांचं नावच ऐकलेलं नाहीये. हे मोठे साडीवाले आहेत का? साडीवाले नाहीत मला एक अहो हे साहित्यिक आहेत साहित्यिक साहित्यिक हम्म. साड्या विक विकतो मालक विकतो साहित्यिक मोठा
हा साडी कितीला आहे? अहो दादा कुठं पैशांचं बघता तुम्ही काय टेन्शन घेऊ नका हा. कितीला आहे? कितीला आहे? 12,000 आहे फक्त 12,000. आता पैठणी फारच महाग आहे हो. म्हणजे काय ना नाही, ऐक ना, आपण दुसरीकडून घेऊ साडी. सॉरी बरं का. ए छोटू 2 लस्सी बोलला नाना करते 2 लस्सी बोल. अरे नको ना नको. अहो, नको हा, दादा, काय. लस्सी. 12,000 म्हणजे खूपच ना. एक महिन्याचा EMI आहे माझ्या तो. अहो दादा काय आता तुम्ही EMI चं घेऊन बसलात. अहो मला माहिती ना आपल्या सामान्य माणसाची गतच आहे हा ही. ना. एक पैसा कमवायचा कसा कमवायचा आपल्याला माहिती असतं काय कष्ट हा, तेच असतं म्हणतोय. दादा हा. गाडी बघा हात लावून बघा एकदा कापडाला ताई बसन ताई ते बसन ताई बसन दादा कापडाला हात लावून बघा नाही बघा 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 बघा. हा, भारी आहे. एवढी भारी साडी आहे ना दादा 20 वर्ष दुसरी साडी बघायची गरज नाही आपण 20 वर्ष काय एकच साडी नेसणार आहे का ती? नाही ना. शामू हे असे तू चेहरे करते ना मग. हा प्लीज नाही नाही दादा खरंच घ्या तुम्हाला सांगतो जगात 3च हट्ट आहेत दादा स्त्री हट्ट बाल हट्ट आणि साडी घ्या दादा मी सांगतो तुम्हाला खरंच सांगतो शामू अहो नाही खरंच दादा खरं घेतो ना ग. असे तोंड नको करू तू. हा ते देऊन टाक दादा देऊन टाक. आता तुम्हाला माहित नाही तुम्ही काय चॉईस केला हा, नाही पण डिस्काउंट द्या. हा हा डिस्काउंट पाहिजे आता. हो डिस्काउंट दे ना. हा हा नाही का दादा आमच्या दुकानात आले ताईसाठी साडी घेताना मी डिस्काउंट नाही हा, देणार द्या. ओ मालक ओ डिस्काउंट द्या मालक नाही मला आता काय ऐकायचं नाही डिस्काउंट द्या मालक अहो माझी सख्खी बहिणी असं समजून डिस्काउंट करा प्लीज नको वाचाडे आता धर्म संकटात. मालक असं नाही बरोबर भाऊ इकडे करा असं नाही मालक असं नाही माझ्या पगारातनं पैसे कापा मला चालतील नाही हो म्हणा नाही discount करा. कल्लं पण ही तरी साडी विकतील का नाही? डिस्काउंट द्या ना डिस्काउंट द्या. डिस्काउंट 12,000 ची साडी. करतो टेन्शन घेऊ नका होणार ते काय एक नंबर. जरा थांबा कमी करतो मी तुमच्यासाठी डिस्काउंट देतोय 11,900. हा, आता नाही म्हणायचं नाही दादा एवढा ड्रामा करून फक्त 100 रुपये डिस्काउंट. दादा आता असं ना करू ना बर बर ठीक. करायचं दादा तुम्हाला सांगतो तुम्ही अशी साडी निवडली ना आयुष्यभर लक्षात राहील अरे वा, तुम्ही द्या. कुठल्या लग्न कार्यात गेलात समारंभात गेलात ना ताईंपेक्षा जास्त तुमची आठवण काढणार अरे वा. हा, खरंच सांगतो तुमचं नाव काय श्याम हा बघा लोक विचारणार आठवण काढून श्यामच्या बायकोने कुठली साडी दिसली होती रे असं विचारणार हो. नाही पण कसं आहे बजेट पण बघावं लागतं मध्ये मध्ये. अहो, नाही बजेटचं काय दादा बजेटचं काय एवढं घेऊन बसला बजेट बघितलं असता तर ताजमहल झाला असता का मला सांगा बापरे, म्हणजे मी शहाजान बनू. बना ना दादा शहाजान एवढं काय नाही, पण ते मलाच महागात पडते ना मला. नाही, काय एवढं काय नाही हे पॅक केली ना ताई, पैठणी आहे? हुशारात ते द्या ना. हा, दादा हे QR द्या ना. अरे स्कॅनर ए भाला तू नाही स्कॅनर नाही देतो मालक धरा ते एक मिनिट दादा हे तुमचे खरे कुरळे केस आहेत का हो अर्थात. अरे देवा. काय काय झाले झालं? आता? नाही तस धरा करा बिल करा हा, ते द्या ना द्या. ते एक मिनिट. अरे तू काय काय झालं कुरळे केस आहेत म्हणजे? नाही असं काही नाही ताई म्हणजे साडी तर चांगलीच आहे माझं आत्ता लक्ष केसांकडे गेलो म्हणून जरा माझी गल्लत झाली बाकी काही नाही. पण मग काय प्रॉब्लेम नाहीये ना? नाही साडीत काय अहो कुठला पण पीस उचला आत्ता असा उचला एका पण पीस मध्ये प्रॉब्लेम हा, ठीक आहे. अच्छा चल द्या द्या. केस कुरळे असल्यामुळे जरा मला फक्त- ठीक आहे. मग काय बोला ना. तसं काय होतं ताई तुम्हाला लक्षात येत नाही तुमच्या आपण पैठणी घेतली ना मग? अहो, असं काय पैठणी म्हणजे महाराष्ट्रीयन बाईची साडी ना पहिराव महाराष्ट्रीयन बाईचा मग? आता कुरळे केस आहेत तुमचे मग काय झालं? पैठणीवरती आंबाडा सूट करतो दादा तुम्हाला तर माहिती असेल आंबाडा कसा हा? मला कसं माहिती असेल? त्यांना नको विचारू ना. तसं नाही पुरुष म्हणून म्हटलं दादा आपण शक्यतो बायकांना न्याहाळून पुरुष जास्त बघतात म्हणून म्हटलं की पैठणी साडीवरती जर एखाद्या बाईनं आंबाडा घातला असेल तर तर माझ्या त्यावरती कुरळ्या गजरा- केसांचं सौंदर्य दिसणारच नाही. नाही दिसणार ना ताई तुम्हाला सांगू का लहान तोंडी मोठा घास घेतो ताई तुमचे केस एवढे सुंदर आहेत एवढे कुरळे आहेत तर मग त्याला तशी साजेशी साडी पाहिजे ना हा. आता तुम्हाला सांगू का साडीचा प्रत्येक प्रकार असतो ताई आता ही पैठणी आहे ही पुण्यात बनली गेलेली साडी आहे ना पुण्याची खासियत आहे पैठणी ताई आणि त्याच्यात कसं मराठी बायकांनी आंबाडा घातला साडी नेसली तर चांगलं वाटतं बरोबर. कुरळे केस कोणाचे असतात जास्त साऊथ इंडियातले लोकांचे हो. त्यांना साऊथ इंडियन साडी चांगली वाटते मग आता साऊथ इंडियाला जाऊ साडी घ्यायला. दादा नाही दादा काय शामू? अरे काय नाही गमतीचा भाग नाही दादा खरं साऊथ इंडियाला काय जायची गरज आहे दुकानात आहे ना साडी हो, हो, आहे आमच्याकडे. तुम्ही म्हणाल ती साडी देणार दादा तुम्हाला साऊथ इंडियन साडी दाखवू का हा चालेल. तुम्हाला कांजीवरम दाखव अबो ऐक ना. कांजीवरम. तू घडीक काय म्हणतोय तू द्यायची तर आत्ता जी दाखवली होती ती दे नाही तर चाललो आम्ही. चल ना. अरे थांबा दादा रागवू नका खरंच सांगतो कांजीवरमचं नाव का घेतलं मी का बरं? एक साधं उदाहरण देतो तुम्हाला तुम्ही हे जलाशय असतो बघा एखादा तलाव असतो तलावात मला सांगा बदक असेल आणि राजहंस असेल पहिलं लक्ष कोणाकडे जातं राजहंस.
राजहंसाकडे जातो. नाही पण माझं काय म्हणणं आहे, तू नको ना बगळ्यासारखा वागू. काय तू तिच्या डोक्यात काय बाई भरवून देतो ते मला झेलावं लागतंय रे. नाही नाही दादा, नाही नाही, खरंच मी मालक तुम्ही सांगा, तलावात जर बदक असेल आणि राजहंस असेल, पहिले लक्ष कोणाकडे जाईल? वसाऱ्या माझ्या आयुष्यात मी राजहंस बघितलेलाच नाही. मी फक्त बदक बघितलंय. पॅक, 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 पॅक. आजकाल पॅक कर साडी. आजकाल तू वसाऱ्या. अरे काय चाललंय वसाऱ्या? ऐक रे, ऐक. ए, इकडे वसाऱ्या. हे बघ ते राजहंस जाऊ दे, बदक जाऊ दे, बगला जाऊ दे, एक कबूतर तरी विकशील का नाही? मालक थांबा, काळजी करू नका दादा. हे बघा तुम्हाला वाटेल दादा, ताई माफ करा, मग खरं सांगतो तुम्हाला वाटेल अचानक हा कांजीवरमचं का बोलायला लागला. दादा, नाही नाही नाही, एकदम सोपं सांगतो हा दादा. बिल बनवलंय मी. नाही नाही, कांजीवरम ना दादा, भारी साडी दादा. हा भारी आहे का? तुम्ही ती साडी नेसली ना, तुम्हाला शपथ सांगतो त्या साडीचं सौंदर्य खुलेल. खरं सांगतो, म्हणजे आजपर्यंत कांजीवरम फक्त कांजीवरमसाठी माहिती होती. तुमचं नाव काय ते? प्रियदर्शिनी. हा, प्रियदर्शनींची कांजीवरम अशी फेमस आहे. असं पण सांगतो कंपनी तुम्हाला साडी दाखवतोय तुम्हाला. ऐका ना. 100% रेशीम. आणि हे बघा इथंच आहे साडी, हे बघा सोन्याचं जरी काम येते, हा मस्त आहे. सोन्याचं. हे बघा, आजपर्यंत ही कोणासाठी उघडली नाही, कारण काय तेवढ्या लायकीचं हेच येत नाही, गिरायकच येत नाही. हे बघा, हा, correct, मी लावून बघा. किंमत एक नंबर. ओ भाऊ, शामू. सुंदर ऐक ना, दिसते ताई ऐक. तुमच्यावर साडी. हो हो दिसते सुंदर. किंमत किती आहे? हा? किंमत अहो दादा, कुठं बजेटचं घेऊन बसताय? बजेटचं बघितलं असतं तर ताजमहल झाला असता का? बघ भाऊ, मला ताजमहल पाहिजे पण तो प्लास्टिकचा पाहिजे एवढा साख. तू तो दे, स्वस्तातलं मस्त दाखव ना अहो, काहीतरी. काय दादा काय बोलता, इथं संगमरवरी ताजमहल देतो मी तुम्हाला साडीत, आणि तुम्ही म्हणता प्लास्टिकचा द्या. मागडी साडी तू ताजमहल म्हणून विकली तर मी तुझे हात कापून घेऊ का मग? हो का शहाजान मी? रागव काय नका. उदाहरण देतोय तो बी. आता आरामात आहे, काय टेन्शन नाही. इडलाय तो. अरे हा, नाही नाही, साडीचं काय टेन्शन नाही ताई, तुमच्यावर खोलून दिसते साडी. ताई लय सुंदर दिसतात तुम्ही. हा. खरं सांगतो, खूप सुंदर दिसतात ताई. हा दिसते सुंदर. कितीची आहे? अहो दादा, कुठे एवढं किंमतचं बघता? 60,000ची साडी आहे फक्त. 60,000? अरे गाडी येऊन जाते 7. ऐक ना, खूप महाग आहे दादा, सॉरी बरं का. पिझ्झा मागवतो. थांबा तुम्ही, थांबा. पिझ्झा मागवतो. ए अरे वसाऱ्या, ए ती लस्सी घेऊन ये ना पटकन. ऐक ना, नाही नाही, खूप महाग आहे अहो, ना. दादा असं नका करू दादा. ताईचं मन नका मोडू दादा. हा, हा, ताई, एवढे please. प्रेमान तुमच्याकडे बघताय. मी सांगतो का ताई, जगात 3च हट्ट असतात, स्त्री हट्ट, बाल हट्ट. तर घ्या ना दादा साडी. अरे पण 60,000 आहे प्रिया, 60,000 किती आहे? ऐक ना, मला खूप आवडली ही खूप. छान आहे, छान आहे, आवडली तर काय पूर्ण उखळ पांढरं होऊन जाईल माझं. प्लीज ना, मी पुढचे 2 महिने काहीच नाही मागणार तुझ्याकडे. फक्त 2 महिने 6 महिने, 6. 1 वर्ष काही नाही मागणार. बघा बघा, 1 वर्ष काहीच मागायचं मला खूप आवडली ही साडी. दादा बायकोला एवढा नाही, त्रास त्याची देऊ आहे नये साडी दादा. चांगली आहे, घेऊन टाका. नाही. द्या ते स्कॅनर आपलं QR कोड द्या तो. दादा तू वसाऱ्या, मी देणार scanner त्यांना. अहो, तसं नाही, अहो, करूया बिल करूया, काय टेन्शन नाही. काय नुसतं? अहो, 60,000ची साडी मालक विकली गेली ना, काय टेन्शन घेता? शपथ सांगतो ताई, ही साडी मी त्याला पॅक करायला सांगतो. म्हणून हो, pack करा, साडी pack नेसून करा. बाहेर पडाल ना, शांभाऊ तुमचे सगळे लोक तुम्हाला म्हणतील सोन्याची बायको केली काय. द्या हे घ्या, हे घ्या. मालक, अहो, एवढा आता खर्च केलाय त्यांनी, जेवण खरंच मागवा. हो, हो, जेवणार जेवण, तुम्ही? जेवण. खरंच जेवण. हा, जेवण. व्हेज का नॉन मला नाही नाही, आम्ही विगन होत व्हेज. विगन म्हणजे ते हे ते काय दुधाचं काय खायचं नाही ते प्राण्यांपासून बनवलेलं काहीच हा. कन्झ्युम करत नाही. काहीच नाही. नाही, दुधाचं नाही, काही नाही, काही नाही. मग ते पट्टे बिट्टे बनव. नाही, लेदर वगैरे तर लांबचीच गोष्ट. काहीच नाही, प्राण्यांपासून बनवलेलं. हरकत नाही म्हणजे जाऊ दे ना, जेवण कॅन्सल, ते घेऊ, साडीचं फायनल कर. द्या ना, स्कॅनर द्या. हा. सॉरी, QR कोड द्या. द्या ना ते. स्कॅनर दे ना, ए वसाऱ्या, नाही दे नाही, ना तसं नाही, scanner. म्हणजे क्युअर द्यायला काय हे नाही, पण काय झालं? काय झालं? काय झाले काय? एक मिनिट, पॅकिंग करू नका. थांबा. ए प्रिया, काय झालं? आता काय आहे? नाही, गिराईक देव असतो आणि देवावर खोटं वागू नये असं ऐकलंय मी. काय झालंय? काय झालंय? मॅच पाहिजे. थांब ना जरा, तुझी मॅच. ते तुम्ही म्हणला तुम्ही विगन आहे आता, मग? मग ते आता ही साडी कशी तुम्हाला विकू मला कळत नाही. म्हणजे अगदी कांजीवरम ना, मग? 100% रेशीम कशापासून बनतं? रेशीम किड्यापासून. आता तुम्ही एवढे विगन आहे आणि मग रेशीम किडा मारल्यापासून साडी बनवली, तर ती मला जरा असं तुम्हाला खोटं हे करून नाही चालणार. आता मग ही कॅन्सल करा साडी. अशी कुठली तरी दाखवा ना ती रेशीम. अरे पण कशाला कॅन्सल करतो साहेब? त्याच्यात ते अरे रेशीम पण तो किड्यापासून- किडा मेला ना, त्याची साडी झाली ना वसाड्या. आणि मालक पण ते साडीत किडा आहे ना. साडीत किडा आहे का नाही ते माहित नाही, पण तुझ्यात किडे आहेत वसाड्या. तुला का- तू कशाला अहो, एक नाही, साडी तर तसं विकत ना. नाही. गिराईक ऐका, आलंय असं. ही साडी नको, ती आधीची पैठणीच द्या ती. अहो, पैठणीत पण मग रेशीम आहेच ना ताई. मग काय, मग हे नारायणपेठी आहे का, ती द्या.
नारायण पेठीमध्ये पण थोडं रेशीम आहेच ताई. अरे रेशीम नसलेली साडी दे रे भाऊ दे ना आहे ना लवकर. आमचं कार्तिक हा, रेशीम रेशीम नसलेली साडी आहे ना, सेमी पैठणी आहे जरा. हा, मग दे, दे, दे. सेमी पैठणी दाखवा मग पण चला. आपल्या दुकानात नाही. अय्या, मग मग आपले म्हणजे आपण मी काल विचारलं होतं त्यांना फोन. आता काय करायचं? नाही ताई, काळजी करू नका तुम्ही, असं नाही तुम्हाला देणार मी साडी सेमी पैठणी पाहिजे ना? अरे काय चाललंय ह्याचं मला काळजी करू नका, मी त्यांना घेऊन देणार सेमी पैठणी. तुम्ही एक काम करा, आता इथनं आमच्या दुकानात सरळ बाहेर पडला ना, लेफ्ट घ्या आणि सरळ जा. इकडे सई बुटीक आहे, साडी सेंटर, लय मोठं साडी सेंटर. हो का? सेमी पैठणीची खासियत आहे त्यांची. हो का? त्यांच्याकडे जा, त्यांना सांगा पिऊन पाठवलंय 50% डिस्काउंट. कोण पिऊ? मी हं? तुमचं नाव पिऊ आहे? त्याला अडाण म्हणतात मला पिऊ. 3 वर्ष काम करत होतो त्यांचं, त्यांना माहिती आहे सगळं. अच्छा, मग तिकडे मिळेल ना डिस्काउंट? आता देणार तुम्हाला, त्याचं काय काळजी करू तिकडे नका. सेमी पैठण्या घेऊया. हा, हा. टाइमपास नको करू तिकडे चल लवकर. माझं नाव सांगा बरं का आठवणीने. हा हा सांगतो रे पिऊ भाऊ. सांगतो. हा हा हा. थँक्यू हा दादा. लस्सी तेवढी पण नाही, तुम्ही विगन चल ना, लस्सी तर राहू दे. लस्सीच जाऊ दे तू एक काम कर काय मालक? तू लस्सीवाल्याकडेच जा आणि त्यांना विचार मला काम देता का वसाड्या मी तुला इथून काढून टाकलाय निघ इथून मला काय वसाड्या. मी चांगली निघ इथून, वसाड्या. निघ इथून. वा वा वा, काय कमाल स्किट केलं आपण. वा 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 वा, आम्हाला ही साडी खरेदी करताना फारच मजा आली. विचारूया हास्य रसिकांना, विनोदाची ही चिकनकारी तुम्हाला कशी वाटली? प्रसाद सर. अप्रतिम, फारच सुंदर संकल्पना आणि सादरीकरण सुद्धा तितकंच उत्तम. श्याम्या मस्त, मजा आली. कदम, ओ हो हो, आज वस्त्र भांडारच्या बरोबरीने एक्सप्रेशनचं भांडार असंही तिकडे लिहायला पाहिजे. खतरनाक खतरनाक एनर्जी, खतरनाक टायमिंग, फारच मजा आली. पीपी हॅट्स ऑफ आहे तुला, हॅट्स ऑफ. म्हणजे ते सेल्समन असेच वागतात, म्हणजे इतकं इतकं तंतोतंत उतरवलंच ना ते कॅरेक्टर. क्या बात आहे यार, मजा आली. वंडरफुल वंडरफुल. प्रिया, उत्तम, अप्रतिम. म्हणजे या काय म्हणतात, या पंजाबी सूटमध्ये तू जेवढी साधी दिसतेस तितकीच गॉर्जियस तू प्रत्येक साडीचा पदर टाकल्यानंतर दिसत होतीस. नुसता पदर टाकला आणि आज तू दुहेरी जबाबदारी सांभाळतेस, त्याबद्दल तुझं विशेष कौतुक. थँक्यू. सई. भरजरी परफॉर्मन्स होता, फार आवडला. अरुण दादा, तुम्ही छोट्या छोट्या ग्लिम्समध्ये दिसत होता, पण जेव्हा जेव्हा दिसलात तेव्हा तेव्हा आम्ही खूप हसलो. पीपी एक्सलंट बॉडी लँग्वेज आणि कन्व्हिक्शन लागतं या जॉबसाठी, ते तू एकदम पुरेपूर तसंच्या तसं वटवलंस. मजा आली. तुमच्या दोघांचीही तगडी साथ, खूप मजा आली. आणि त्या साड्या घ्याव्याशा वाटत होत्या कारण तू त्या ट्राय करत होतीस प्रिया. मजा आली. व्हेरी नाईस. थँक्यू. मंडळी, आता या मंचावर रंगणार आहे एक अपहरण नाट्य. त्यामुळे तुम्ही सज्ज व्हा हास्याच्या थरारक परफॉर्मन्ससाठी. जे घेऊन मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी विनोदवीर. येऊ दे बाई. अरे येऊ दे. अरे हल्लू हल्लू. अरे हल्लू हल्लू. अरे हल्लू हल्लू आहे ना. अरे स्लोलू स्लोलू. स्लोलू स्लोलू. हिचा हात बघ. हॅलो गोरा आहे रे. अरे येऊ दे. अरे जड आहे भाई, जड आहे. अरे क्या दांगडो लगा दिया रे. अरे भाई एक मिनिट भाई एक मिनिट. भाई भाई जॅकपॉट लागला भाई जॅकपॉट लागला. इसको पकड़ के ले क्या है? भाई जिंदलानी बिल्डरची छोकरी. अरे क्या बात कर रहा? अरे लॉटरी लग गई रे, लॉटरी. बजा. लॉटरी लग गई. बालता मोठा हात मारला रे. भाई भाई अरे ठीक आहे, करोडपतीची पोट्टी आहे इने. हा. भाई तुम्हाला तर माहिती आहे, तुम्ही काम सांगितलं आणि आपण काय केला नाही, असं कधी होतं काय? इधर से उठा. दत्तू, लय मोठा शॉट केलाय. हैं? भाई तुम्ही बसा ना भाई. हा बैठता बैठता. बसा, इकडे बसताय, बसा बसा. भाई ही बारकी आहे ना, हा ठेल्यावर पाणीपुरी खात होती. फिर हिचा बॉडीगार्ड आहे ना, लांब स्वतःच्या छावीवर बोलत होता. काही जाग्या. बनेला बोललो, बाई हीच गेम आहे, हीच गफलत आहे, ह्याच्यामध्ये तिला उचलायचा. तिची पाणीपुरी संपली आणि तिने त्या भैयाकडे सुकापुरी मागितली.
तेवढ्यात मी बनेला बोललो, बने घुस. बनेने डायरेक्ट सुकापुरी उचलली, बने पळाला. बनेच्या मागे ही पळाली, हिच्या मागे मी पळालो. डायरेक्ट मागून गेलो, उचलला, घोंगटा टाकला, तुमच्याकडे आणला बाई. बने, त्या बॉडीगार्डची चेहरा आहे ना बघण्यासारखा होता. काय सांगतो मग आयला मी बघितलं नाही रे, काय रे? मी पुढे पळत होतो ना. बच्चों बेटा रे क्या लगा दिया बॉडीगार्ड लेकिन ये लड़के ना नेक्स्ट लेवल की एडी लग रही. सुक्का पूरी के नाद में पूरी की पूरी अटक गई. भाईंची कॉमेडी नाही ए, रे. ए, भाई चाकी से टोले दूं क्या देखू. तसं नाही भाई. त्याला असं बोलायचं होतं. म्हणजे याला काय बोलतात माहिती आहे भाई, सायकोलॉजिक बोलतात. म्हटलं भाई, माणसाने किती पण पैसे कमवावे, हाँ पण एका सुकापुरीसाठी तो रडतोच. काय येई मॅडम? आहे काय जणांचं असतं भाई. होशियार पोरगा है माझा. चाल तिच्या चेहऱ्यावर पाणी गिनी मार, उठा उसको. मार असरा क्या. शी मी कुठे मी कुठे कोणी उचलून आणलं मला. कोण आहे तुम्ही लोक? मला का उचलून आणलंय? एक मिनिट, तुम्हाला माहित नाही मी कोण आहे? आम्हाला माहितीये तू कोण आहे, पण तुला माहितीये का तू कोण आहे? जिंदलानीची पोरगी असून मराठी बोलते. काय महाराष्ट्रात राहते मी, मराठी असल्याचा अभिमान आहे मला. चुप लिपापोती कर रही है अभी. चल जमता नहीं देखो. माझ्या पप्पांना कळलं ना की मला उचलून आणलं इथे, ते सोडणार नाही. ते तर तुमची ना. सामाट देऊ काय? गन काढ दे तू. मैंडे ठंड रख. गण नको. जेंटस लोग कैसे तुरंत समझ जाते, लेकिन लेडीज लोग है ना, उनको अलग तरीके से समझाना पड़ता. बहुत पटर पटर बाता कर रही तू. तेरे बाप को फोन लगा और उसको बोल मेरे को किडनैप किए लेकर के. 10 करोड़ रुपए नहीं दिए ना, ये लोग मेरे को मार डालेंगे, मेरे छोटे छोटे टुकड़े करेंगे. कितने पैसे हो ना? 10 करोड़. चल फोन लगा तेरे बाप को. लगा फोन. मी लावते फोन हाँ पप्पांना. फक्त मला एका प्रश्नाचं उत्तर हवंय. या मला पकडून गाडीत कोणी टाकलं? मी टाकला. काय करणार? तू टाकला. मी टाकला, काय करणार? मला आवडलं. हा? मला खूप आवडलं. मला पहिल्यांदा असं वाटलं कुठल्या तरी पुरुषाच्या सेफ हँड मध्ये आहे मी. मला खूप छान वाटलं. असं वाटलं की ज्या मिठीची मी आयुष्यभर वाट बघत होते, हीच आहे ती मिठी. मला तुझा स्पर्श आवडला. मला उचल. मला मिठीत घे ना. मला मिठी मार ना. मला खूप आवडली तुझी मिठी. भाई ये क्या है भाई, ये क्या है? तू ॲनिमल आहेस. रॉ मस्क्युलिन एनर्जी आहे तुझी. वापस किरण शिवे कशा येते? शिवी नाही देते तुला मी. मस्क्युलिन म्हणजे पुरुषी, रांगडा, कडी. पहिल्यांदा पुरुषाने मिठी मारल्याचा अनुभव आला. मला खूप आवडली तुझी मिठी. मला एकदा मिठी मार ना. एकदा मिठी मार ना. नको. एकदा मार ना. नको. नको काय नको, मार ना. मैंडे इधर आ. उधर किधर जा रहा है? इधर आ रे. ए बावले, इधर बुला रहा ना, इकडे बोलवतो ना. वो ते को हे लगा रही तू हे लगा रहा. म्हणजे अरे ती तुला घुमावते तू घुमतोय. घुमू दे ना भाई. अरे भाई थांबा ना यार. थांबा ना भाई. थांबा ना भाई, घुमू दे ना भाई. तुम्ही 2 मिनिटं थांबा यार. कुझमी. एक्सक्यूज यू. या तुम्ही काय बोलत होते? तुझं नाव काय आहे रे? माझं मँडी. मँडी. हा म्हणजे
तसं पाण्यातलं नाव माझं मंदार आहे, पण सगळी लोक मला मँडी बोलतात. मंदार हा? मंदार हा, हा. माझा मंदार हा, हा. आणि उघडलं माझ्या मनाचं दार मंदार मंदार. अरे हो त्याला असं नका बोलू. त्याला असं बोलून कळणारच नाही. त्याला असं बोला, मंदार तुझ्या अरे घरात का एवढा अंधार? मत करना, ये जो बारीक हल्का पॉज ले लेता ना, उसमें मेरी जान हलकू आ जाती रे. आज तिकडे ए, थांबा ना यार भाई, ए, तू थांब ना यार, बने यार. मँडी भाई 2 मिनिटं थांबा, 2 मिनिटं भाई. हु, ही. तुमचं नाव काय? शिवाली. ए पोरे, गोड गोड बोलून फसवायचा इरादा आहे का? काय? असा दे री तू हमकू? नाही नाही नाही, अजिबात नाही भाई. झासा वगैरे काहीच नाही देते मला. भाई मला किडनॅप करून तुम्ही इथे हाडले पैशांसाठी ना. हा. माझ्या पप्पांकडनं 10 करोड हवे आहेत ना. अरे मी 20 करोड घेऊन देते. 20 करोड सांगते पप्पांना द्यायला. आणि भाई हे किडनॅपिंग वगैरे होत राहील भाई. हे पैसे वगैरे माझे पप्पा देत राहतील तुम्हाला, पण ही मिठी माझ्या आयुष्यात पुन्हा नाही येणार. मला मिठी पाहिजे. मला खूप भारी वाटलं तुझ्या मिठीत. मला ते प्रेम पाहिजे, आपुलकी पाहिजे, आपलेपणा पाहिजे, तुझा स्पर्श पाहिजे. मंदार शिवाली, शिवाली, मंदू शिवाली. मंदार. मी तुझ्यासाठी काही करायला म्हणजे तुझ्या मिठीत आयुष्यभर राहण्यासाठी काही करायला तयार आहे. चालेल मला 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 आयुष्यभर तुझा स्पर्श हवाय मंदार. चालेल. मंदार, मी माझ्या पप्पांच्या प्रॉपर्टीला लाथ मारायला तयार आहे. तू माझ्याशी एक मिनिट. मंदार, माझ्याशी लग्न करशील मंदार? भाई भाई मजे ले रहा? भाई, नाही भाई, वो तेरे मजे ले रही, और तू मजे ले ले के सुन रहा तू? नाही भाई, भाई. शादी करेंगा? भाई. शादी वाली शक्ल है क्या रे तेरी बिसाने मुंह के? भाई, भाई, ए तू फालतूपणा करू नका. तुझ्या बापाला फोन लाव. भाई, मी बापाला फोन लावायला तयार आहे माझ्या. मी लावून देईन फोन, पण मला आधी उत्तर हवंय मंदार. अरे त्या नंतर करा रे. फालतूपणा लावलाय नुसता. मला उत्तर हवंय. तू सांग हो की नाही. अरे फालतूपणा करू ए, टकल्या! चोप तेरी माँ का. बस तिकडे. सानी करणं वाजवेल ना. फालतू बनणार. आमच्यामध्ये जर आलास ना, साफ करणं कापू नकेल. बस झाला कुत्रा. बस. ए दत्तू मैं भाई है रे, कैसी बातें कर रहे हैं मेरे साथ? भाई बराबर आहे भाई त्याच्या पण जिंदगानीचा सवाल आहे ना भाई. तुम्हाला पण विजय दिली तर तुम्ही डायरेक्ट शिडीवर चढता भाई. गुच्छ पड रे चिलगोचे. आता जर आमच्यामध्ये कोण आला, जे अर्ध आहे ना ते पण कापून टाकेन. नांडे बाईशी इज्जतशी बोलायच्या. मी परत बोलतोय, आता जर आमच्यामध्ये कोण आला, जे पूर्ण आहे ना ते पण कापून मेंढे. टाकेन. मेंढे तुझा जास्त ए, होता मेंढे. भाई. तू केला आता नाटक. ठोकायचं मला, आवडतो काय? ठोकायचं मला. अरे ये ना. नांडे अरे रुको रे. अरे रुको ना. रुक जाओ रे. ए दत्तू अरे रुक जा रे दत्तू, रुक जा ना. भाई तो गेला आता भाई. तुम्ही थांबा ना. अरे ये फुटाण्या तडतड नको करू. रुक जा मेरे बाप. ए मेंढी, वो दत्तू रुक गया. बने उसको कुछ बोल रहे, समझा उसको. मी नाही बोलणार रे. है? मी नाही बोलणार. आला वरताने मी आपल्यावर अन्यायच करत आलाय आजपर्यंत. यांनी पोरगी उचलली, पोरगी त्याच्या बाजूने गेली. आला आपण काय सुकापुरी खायला आलो आयुष्यात? हे करू नको भाई तू. अरे तू भाई आहे ना, नाचतो का इकडून तिकडून घाबरा इज्जत उतार मेरी. करतोय. चुपट तर तुमचा मुंग बघा ना. चुपट बिसाने काय मुके. मध्ये आणताय तुम्ही? भुरे गाजर. भुल्या गाजर. ए सगळ्यांनी मला गन द्या. अगे तू गन दे. ए गन दे. रे मेंढी टाकू गन दे. चल अरे दे ना. गन दे, चल. ए चकली गन दे. अरे सीट पे है ना वो. ए मागे. ए बने गन दे. हे माझ्याकडे नसते रे बंदूक. सगळं तुझ्याकडे असतं. तू घेऊन टाक पण तू माझ्याकडे मागतो बंदूक. चुप चुप अरे तेरा अलग ही फ्रस्ट्रेशन है साला. चुप चुप चुप. आता तू टेन्शन घेऊ नको. शिलावी
शिलावी नहीं शिवाली है वो बोल्या मग चला ना रे. मी काय पण बोलेन तुला काय मला आवडलंय नाव माझं मला आवडलंय आजपर्यंत माझं नाव इतकं क्यूट मला कधीच नाही वाटलं माहितीये का? काय बोललास शिलावी आई गाईस शिलावी परत एकदा बोल शिलावी गंदा पटक लग रहा है एकदम गंदा पटक शिलावी अरे मत ना रे अरे मत ना रे क्या लगा है रे गोलियों की बरसात कर रहा ए मैंडी जो घोड़ा तान रहा ना मेरे ऊपर वो घोड़ा मैंने दिए ले रे जितने तेरे चड्डी को भोंकते है ना उससे ज्यादा लोग भोंकते है मैंने तब जाके भाई बना मैं और मेरे ऊपर घोड़ा तान रहा तू देखो कुछ लाश अरे रुक रहा रे तू मैं बात कर रहा ना काय को कीड़े कर रहा तू बीच में कीड़े कर रहा मैं चाहूं ना तो ये जो तू नल्ली तान रहा ना तो नाश्ते में तेरी नल्ली निहारी बना के खा जाऊंगा डकार भी नहीं मारूंगा रे लेकिन मेरा अपना है तू मेरा दिल रोता तेरे लिए वो बशीर ने तेरे को 2 चरपट्टे मारे थे पीठ पे तेरे को टाके लग रहे थे मेरा कलेजा खून के आंसू रो रहा था रे लेकिन लड़की के लिए भूल गया तुम्ही को उसके लिए मेरे ऊपर गन तान रहा तू है रे तेरी जिंदगी पे मार मेरे को मार डाल भाई मार डाल नानू 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 कौन नानू तू नानू मैं नानू टकल्या नानू आहे हा टकल्या नानू आहे ए टकलू नको बोलू बंदात माझा नानू पण आहे ना असाच होता टकलू टकलू तुम्हाला बघून ना मला माझ्या नानूची आठवण आली ऐसा बंदात माझा नानू आता नाही राहिला मला त्याची आठवण येते तुम्हाला माहिती आहे का भाई क्या? ही कुठली भाषा बोलताय मालेगा भी है हा माझे नानू पण हीच भाषा बोलायचे अरे ऐसा कैसा घराना है तुम्हारा तेरा नाम जिंदलानी तू बात करती मराठी तेरा नानू मालेगा भी है क्या है ये मी ना फॉरेनला गेल्यापासून आहे ना बंदार नानूची खूप आठवण येते मी ना तिकडे एकत्र असताना ना त्यांच्या टकल्यावर आहे ना तबला वाजवायची मला तबला वाजवायचा बंदार मला तबला रडू नको थांब तू रडू नको भाई रडू नको ए नन्नू तेरा बाप नुन्नू है कि मैं नानू बोल रही नानू 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 बस बैठ रहा मैं बस खाली अरे तू गोल्या मत चलाते जा आणि बस तू वाजाव नको नको तू वाजाव नको मंदार तू याचा तबला वाजव नाहीतर मी याची पेटी वाजवतो नहीं बजा तबला बजाओ. तबला बजा डाकुमाकुम टुकुमाकुम डाकुमाकुम 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 अरे मत रे गोल्या मत चला रे छान वाटलं मला छान वाटलं मला ना? खूप छान वाटलं मी एवढी खुश कधीच नव्हते मंदार बस भाई तू आयुष्यभर एवढीच खुश राहा तुझ्यासाठी आपण काय पण करायला तयार आहे तू फक्त बोल काय करायचंय ते हा चला भाई लोक आपण गँग सोडली आजपासून काय गुरे कायकू आयला एक पोर घेऊन भाईच्या डोक्यात तबला वाजवते उद्या कोणी येऊन माझा तंबोरा वाजवला तर मी काय करू आपल्याला काही इज्जत आहे की नाही गँग मध्ये इज्जत चावा ठेवा नाही आपली ना पण भाई आपल्याला लय भारी वाटतं हा काय अँडी हा भाई कॉंग्रॅच्युलेशन भाई भाई. भाई सुकापुरी घेतली आहे तू पहिली कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू बने भाऊजी ए मी काय बोलतो बने दत्तू तुम्ही माझ्या गँग मध्ये येता काय नाही काही टेन्शन नाही ना ह्याच्या बापाकडे 10,000 करोड आहेत आपल्याला पुढे काय टेन्शन राहणार नाही तुम्ही माझ्या गँग मध्ये आहे ना हा? मंद्रू हा. ए मंद्रू मंद्रू ते आपल्याबद्दल पप्पांना सांगायला कसं जमेल ना मला चल जाऊया ना आपण चल जाऊया नाही तसं नाही मग
तू गुंड आहेस ना तर पप्पा नाही म्हणणार ना, लगेच गेल्या गेल्या रिजेक्ट करतील ना तुला. आधी मला जावं लागेल, मग त्यांना समजावावं लागेल. आणि मग बने भाऊजी, दत्तू भाऊजी, तुम्ही ह्याची वरात घेऊन माझ्या घरी याल का? आईला वहिनीने एक नंबर आयडिया दिले है ना, चालेल ना? चालेल चालेल. मंद्रू शिवालू मंद्रू शिवालू. इकडे बघ तिकडे बघ. मी जाऊ? हा जा आता. मी येते हा. ये. आय लव्ह यू. या, आम्ही नाही ऐकलं काय? मी जाते. आय लव्ह यू टू. परत नाही ऐकला. ऐक ना, हा हा. मी जाते पण तू उचललंस, मिठी मारलीस, पाकिट पडलं, पैसे नाही येत जायला. काही पैसे नाहीत माझ्याकडे भाई. हे घे भाई. जा जा. या भाई लवकर ये. वाट बघतोय. बाय बाय मंद्रू. शिवालू बाय बाय. शिवालू. भेटू आपण. बाय बने भाऊजी. बाय बाय भाऊजी. बाय डॉनजी. बाय बाय. हा बाय बाय. आरामात जा वहिनी. लवकर ये लवकर ये. आम्ही कोंबडी बँजे घेऊन येतो. एक नंबर. आता ही कधी येणार रे? वाट पा वाट. मंदरू एक नंबर का मंदरू बना के गई वो तेको. उल्लू बना के गई उल्लू. क्या दलिंदर गैंग है साली. ऐसी गैंग चलाने से अच्छा है मैं टोल नाके पे छिली हुई ककड़ी बेचूंगा, संतरे बेचूंगा, गाजर बेचूंगा, केले बेचूंगा मैं. तेरी है ना वो शिलाऊ, उसने पुलिस भेजी तेरे लिए. हाँ, अब जेल में जाएंगे, चक्की पीसेंगे हम सब लोग. अरे रुको रे, मेरे को लो रे. अरे लावारिस. वा 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 वा, कहर कहर केलात. विचारूया हास्य रसिकांना, हा विनोदाचा गोळीबार कसा वाटलाय प्रसाद कडक सर? कडक कडक मजा आली. इंटरेस्टिंग प्लॉट होता आणि ट्विस्ट पण फार सुंदर होता त्यातला. आणि तो ज्या स्विफ्टली आला ते पण फार इंटरेस्टिंग होतं. म्हणजे इतक्या सहज ती तुम्हाला सगळ्यांना उल्लू बनवेल असं सुरुवातीला वाटलं नाही, पण रंजक होता परफॉर्मन्स. मंद्रू आणि शिलाऊ लाजवाब. भन्नाट केमिस्ट्री होती, भन्नाट गिव्ह अँड टेक होतं दोघांचं. आणि तुम्ही दोघांनी कॅरी केला अख्खं स्किट. मजा आली, खूप मजा आली. सई. डेडली परफॉर्मन्स होता. मंदार, मला असं वाटतं की दिग्दर्शकांना कास्टिंगच्या बाबतीत ते इतके मुरलेत की तुम्हीच तिघे असायला पाहिजे होतात आणि तुम्हाला तिघांनाच बनवून ती मुलगी जायला पाहिजे होती. आणि मला ह्याच्या जागी दुसरं अजून कोणीच दिसत नाही. खूप मजा आली. शांतता, तुम्ही जेव्हा ही भाषा बोलता ना, मला फार ही ऐकायला फार आवडते. म्हणजे तुम्ही तुमची भाषा तर कमाल बोलताच, पण ही पण भाषा अतिशय सुंदर बोलता आणि कन्व्हिन्सिंग होतं. सगळं जे काही तुम्ही केलं त्याला खूप कन्व्हिक्शन गरजेचं होतं आणि ते सगळ्यांकडे होतं. मजा आली. मंडळी, ही हास्य ऊर्जा अशीच अबाधित राहील, पण तुर्तास वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागात. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, नवा सीझन, हसण्याचं कॉमन रिझन.